आज आपल्याला बघायचा आहे समास. काय आहे समास? समास म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हटले जातात. समासात एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. काय करतो आपण? शब्द गाळतो. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो. आणि या फोड करण्याच्या किंवा विग्रह करण्याच्या पद्धतीलाच फोड करण्याची जी काही पद्धत आहे यालाच विग्रह म्हटलं जातं. मग अशा या समासाचे काही प्रकार आहेत. मुख्य प्रकार आहेत एकूण 4. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता हे जे समासाचे प्रकार आहे, हे समासाचे प्रकार लक्षात ठेवायचे एकदम सोपी ट्रिक. जर समासामध्ये पहिले पद 2 पद असतील तर त्यातलं पहिलं पद जर महत्वाचं असेल ना तर त्याला अव्ययीभाव समास म्हणायचं. म्हणजे खाली एक उदाहरण आहे बघा. आजन्म. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून. आ म्हणजे काय? पासून. जन्म. जन्म म्हणजे जन्मापासून, जेव्हा जन्माला आला तेव्हापासून. यथाशक्ती. शक्तीप्रमाणे. या ठिकाणी पहिलं पद महत्वाचं आहे का नाही? म्हणून त्याला म्हणायचं अव्ययीभाव समास. आलं का लक्षात? ज्या समासातील पहिले पद महत्वाचे तो झाला तुमचा अव्ययीभाव समास. येते का लक्षात? हो येते. मग मला सांगा, तुम्हाला यथाशक्ती सांगितलं. यथाशक्ती या शब्दामध्ये शक्ती महत्वाची की यथा महत्वाचा? शक्ती महत्वाची. नाही, यथा महत्वाचा. कारण असं आहे, यथाशक्ती म्हणजे एखाद्याला दान करायला लावलं. एखादा श्रीमंत मनुष्य असेल तर तो तिथं दान करताना काय करत असतो? त्याच्या शक्तीप्रमाणे दान करतो. अंबानींना सांगितलं दान करायला आणि तुम्हाला सांगितलं दान करायला. सांगा बरं कोण चांगलं दान करेल? सांगा पटकन. तुमचं दान मोठं असेल का अंबानीचं दान मोठं असेल? अंबानीचं. म्हणजे तो त्याच्या शक्तीप्रमाणे करेल का नाही? बरोबर आहे की नाही? सर हो. आपल्याला सांगितलं 50,000 रुपये दान करा आणि त्यांना सांगितलं 50 कोटी दान करा किंवा 50 लाख दान करा. फरक आहे का नाही? हो सर. हा. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे दुसरे पद महत्वाचे असणारा. त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. तत्पुरुष समासात दुसरे पद काय असते? महत्वाचे असते. यामध्ये बघा याचं उदाहरण सांगायचं जर झालं तर यामध्ये बघा उदाहरण सांगतो देशगत. उदाहरण आहे देशगत. याची जर फोट करायची झाली तर याचा अर्थ काय होतो? देशगत माहिती आहे, किंवा आपण असं म्हणूया क्रीडांगण. उदाहरण घेऊया आणखी एक, क्रीडांगण. आता इथं क्रीडेपेक्षा महत्वाचा विषय काय आहे? अंगण. क्रीडा करण्यासाठी पहिले महत्वाचं काय? अंगण आहे का नाही? खेळायला मैदान पाहिजे का नाही? हा, म्हणजे मैदानाला जास्त महत्व आहे क्रीडेपेक्षा. म्हणून त्याला म्हटलंय क्रीडांगण. या ठिकाणी दुसरे पद महत्वाचं आहे म्हणून त्याला काय म्हटलं होतं? तत्पुरुष समास. आता देशगत या शब्दात देशाला वाहिलेला किंवा देशाला अर्पण. गत म्हणजे अर्पण का? हो, किंवा देशासाठी म्हणूया आपण. देशगत म्हणजे बरोबर. तर यासाठी असणारा. तर हा झाला तुमचा दुसरे पद या ठिकाणी महत्वाचे आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? तत्पुरुष समास. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा द्वंद्व समास. आता हा द्वंद्व समास काय आहे? तर ज्या ठिकाणी बघा दोन्ही पद महत्वाचे असतात. समजा तुम्हाला असं म्हटलं, तुम्ही त्यातून एकाची निवड नाही करू शकत. आई वडील. सांगा आता कोणाची निवड करणार? काही निवडू शकता का? निवड नाही करते. दोघांची पण करू. एकाची निवड करता येत नाही. दोघांनाही सारखंच महत्व असतं. बरोबर आहे की नाही? पास नापास. दोघांनाही महत्व सारखंच आहे. दोघांना पण येते का लक्षात? हा, दोघांनाही तेवढंच महत्व आहे. अशा प्रकारचे जे शब्द असतात ज्या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे असतात त्याला म्हणायचं द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे यातला मुख्य
तो म्हणजे बहुर्वी समास. आता हा बहुर्वी समास काय असतो? यातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाला महत्व असते. उदाहरणार्थ बघा, आपण म्हणतो बघा, शंकराला काय म्हणतो रे आपण? नीलकंठ. नीलकंठ. याचा फोड काय होते? याची फोड कळायचे झाले, निळा आहे कंठ ज्याचा, निळा आहे कंठ ज्याचा, असा तो कोण? नीलकंठ. नीलकंठ नाही, शंकर, भगवान शंकर. हा, असा कोण? भगवान शंकर. शंकराच्या नाव घेण्याऐवजी त्याच्याऐवजी एवढं मोठं वापरलं आहे. कंठ आहे किंवा निळा आहे कंठ ज्याचा तो. याच्यामध्ये निळ्यालाही महत्व नाही, कंठालाही महत्व नाही. त्याच्यावरून तिसऱ्याचा जो तिसरंच पद. बोध होता आपल्याला. शंकर. आपण हो. आणखी बघा, लंबोदर हा शब्द घेतला. लंबोदर कोणाला म्हणतो? लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे तो कोण? गणपती. गणपती. येते का लक्षात? मग आता मला हो. सांगा, लंब आणि उदर यातलं महत्व कशाला आहे? मोठे पोट. थोडक्यात घ्यायचं तर मोठ्याला महत्व आहे का पोटाला महत्व आहे? दोघांनाही नाही. कशालाच नाही. त्याच्यावरून आपल्याला काय कळतं? लंब आहे उदर ज्याची असा तो कोण? गणपती. आलं का लक्षात? याच्यावरून आपल्याला गणपतीचा बोध होतो. होतो की नाही? लंबोदर नंतर पुढचा आहे लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता ज्याची. कांता म्हणजे कोण? बायको. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा जो तो कोण? किंवा असा जो नारायण. बरोबर? किंवा भगवान विष्णू. बरोबर आहे की नाही? येते का लक्षात? हो सर. आता काय आपण ह्या 4 प्रकारामध्ये ही जी काही गोष्ट बघितली, यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की ह्या 4 प्रकारांमध्ये आपल्याला शब्दांची आपण ज्यावेळेस फोड करतो किंवा विग्रह करतो, त्यावरून आपल्याला लक्ष येतं की आपण ते शब्द कशा प्रकारे फोडत असतो आणि त्यातले कशाला महत्व आहे. आता आपण एक डीप मध्ये बघूया प्रत्येकाबद्दल. अव्ययी भाव समास कशाला म्हणायचं? जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते आणि या समास शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा त्या समासाला अव्ययी भाव समास म्हणायचं. ओके. जसं इथे तुम्हाला दिलं आहे आजन्म. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. या ठिकाणी काय आहे? पहिल्या पदाला जास्त महत्व दिलेलं आहे. यामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत मधले उपसर्ग आहेत. आलं का लक्षात? येते का लक्षात? हे जे काही सामासिक शब्द आहे, या शब्दांना बघा अधिक महत्व दिलं आहे, म्हणून याला काय म्हणायचं? प्रथम पद महत्वाचे आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? अव्ययी भाव समास. येते का लक्षात? आणि त्यांचा वापर क्रिया विशेषण अव्ययासारखा झाला आहे, म्हणून हे काय आहे? अव्ययी भाव समास आहे. याचे उदाहरण बघा. दररोज म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. हर हमेशा म्हणजे कायम. बिनधोक, बेलाशेक, गैरशिस्त, वर हुकूम, धर्मजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर ही काही फारसी उपसर्ग आहेत. यामध्ये गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रंदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली असे काही शब्द तयार केलेले आहेत. लक्षात ठेवा, अव्ययी भाव समास यात काय असतं? पहिल्या पदाला जास्त महत्व असतं. जास्त महत्व असतं. येते का लक्षात? हो. सर तुम्ही ते लिहून दाखवतात ना, त्याच्यामध्ये उदाहरण घ्या ना अजून. हो हो हो. आता यामध्ये बघा, म्हणजे ते अजून समजेल लवकर. तुम्ही हा दररोज घेतला. दररोज म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? प्रत्येक दिवशी असा अर्थ होतो. प्रत्येक दिवशी. बरोबर आहे की नाही? त्यानंतर तुम्ही म्हटले बेलाशक किंवा गैरशिस्त. गैरशिस्त महत्व कशाला आहे? गैर. बरोबर आहे की नाही? गैरशिस्त याची फोड कशी करू शकतो बरं आपण?
शिस्त नसलेला. शिस्त नसलेला. नसलेला. शिस्त नसलेला, बरोबर. त्यानंतर गावोगाव. प्रत्येक गाव. प्रत्येक गावात प्रत्येक ना? गाव. प्रत्येक गाव. जागोजाग, प्रत्येक जागी. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत. प्रत्येक गल्ली. रात्रंदिवस. रात्रंदिवसाचं काय करता येईल आपल्याला? प्रत्येक दिवस दिवशी. रात्र. प्रत्येक दिवशी. दिवस रात्र, रात्रंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी झाला ना त्याचा अर्थ. तुम्ही म्हणता हो. बघा, मी रात्राचा दिवस केला आणि तिचा अभ्यास सुरू केला, बरोबर नाही? म्हणजे मी प्रत्येक दिवशी अभ्यास करत होते. पदोपदी, प्रत्येक पदाला म्हणजे प्रत्येक पावलोपावली. आलं का लक्षात? आपण म्हणतो ना हो. पावलोपावली, पदोपदी, घरोघर, दारोदार. याचा अर्थ काय? प्रत्येक घरी, प्रत्येक दारी असा अर्थ होतो त्याचा. आलं का लक्षात? रस्तो रस्ती म्हणजे प्रत्येक रस्त्याला, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. येते का लक्षात? हो. हा. त्यानंतरचा पुढचा समास बघा, तत्पुरुष समास. आता हा तत्पुरुष समास काय आहे? ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास म्हटलं जातं. जसं बघा, आता या तत्पुरुष समासाचे आपले जेवढ्या विभक्तीचे आपण बघितल्या सगळ्या याच्यामध्ये येतात. तोंडपाठ या शब्दाची फोड जर केली तर तोंडाने पाठ असा होतो. आणि मग मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्याला याच्यासाठी विभक्ती प्रत्यय माहित पाहिजे, म्हणून मी काल पुढचं शिकवलं नव्हतं. तुम्हाला सांगितलं होतं की उद्या हे पाठ करून या, आठवतं का? हो. आला का तुमचं? नाही सांगा आता, काय कोणती विभक्ती आहे? तृतीया. नेशी. कंबर पट्टा, कमरेसाठी पट्टा. सांगा कुठला प्रत्यय आहे? कमरेसाठी पट्टा. आता बघूया कसा अभ्यास केला. पंचमी. पंचमी. पंचमी का चतुर्थी? नाही सप्तमी. सप्तमी. दान. डायरेक्ट दान दिलं ना त्याला, कमरेसाठी पट्टा दिला ना, चतुर्थी येईल ती. हो मॅडम, कमरेसाठी ना, कमरेला दान देऊन टाकला ना. हा, हो, मग हो, ते हो. दान चतुर्थीला देतो आपण, पंचमीला नाही चतुर्थीला देतो. चतुर्थीला देतो. तुमचा तृतीया झाला. ही झाली तुमची चतुर्थी. लक्षात ठेवा. महान देव, महान असा देव. सांगा आता. महादेव, महान असा देव. काय षष्टी. संबंध आहे ना असा, म्हणजे संबंध आला का नाही? हो. षष्टी. हा. त्यानंतर अनिष्ट, नाही इष्ट ते. अनिष्ट, अनिष्ट म्हणजे काय? नाही इष्ट ते. काय येईल? आठवा. सप्तमी. हा, सप्तमी. आठवतं का काही? नाही. हो. चला, मला हा शब्द एक सांगायचा, घर जावई. सांगा. सप्तमी तीर्थ. व्हेरी गुड. याची फोड कशी येईल? घरातील घर जावई. जावई. येतंय का लक्षात? हो सर. हा, लक्षात ठेवा. त्यानंतर देवपूजा. देवाची पूजा संबंध आला ना, षष्टी. पूजा. व्हेरी गुड. षष्टी. वा वा. षष्टी. त्यानंतर आहे सेवानिवृत्त. क्लास चालू टाकाच नाही. सेवानिवृत्त सांगा पटकन, काय येईल? सप्तमी. कस काय सर? सेवानिवृत्त म्हटलं सप्तमी कस काय येईल? कशी फोड केली सांगा तर. आता बघा बरं. सेवेतून निवृत्त. आता पंचमी. का पंचमी पंचमी येईल सर.
पंचमी येईल. हा ऋणमुक्त सेवेतून. ऋणमुक्त येते का लक्षात का नाही येते? ऋणातून मुक्त. ऋणातून हा? मुक्त. आता बघा पंचमी. हे जे तुम्ही बघितलं ना, हे सगळे विभक्ती तुम्ही प्रत्यय जे सांगतायत ना, ज्या विभक्तीचा तो प्रत्यय असेल त्याचं त्याला नाव दिलं जातं. समजा हे तृतीय विभक्ती झालं तर असं म्हटलं जातं तृतीय तत्पुरुष समास. लक्षात ठेवा. आता त्यातला आणखी एक प्रकार आहे समाधिकरण तत्पुरुष समास. समाधिकरण म्हणजे काय? तर तत्पुरुष समासातील दोन्ही पदे किंवा किंवा विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात त्याला समाधिकरण तत्पुरुष समास म्हटला जातं. आता हे डीप मध्ये विचारत नाही, पण विचारलं तर लक्षात ठेवा. म्हणजे कसं बघा, इथं उदाहरण आहे काळ मांजर. आता काळ मांजर याच्यात काळे आणि मांजर या दोघांची विभक्ती कशी रे? सारखीच आहे की नाही? कुठल्या विभक्ती आहे? दोघेही प्रथमा विभक्ती ते बघा, आहे ना? काळे असे मांजर. हो. येते का लक्षात? म्हणून त्याला काय म्हणायचं? समाधिकरण. समानाधिकरण म्हणजे काय? दोघांचीही काय विभक्ती जी आहे ती एकच आहे. म्हणजे समाधिकरण मध्ये विभक्ती प्रथमच येते का? नाही हो मॅडम, समाधिकरण मध्ये दोघांची नाही ना? विभक्ती सारखी. ऐका ना मॅडम, दोघांची अच्छा. विभक्ती सारखी म्हणजे हा. दोघे जी फोड केली ना तुम्ही, दुःखाला प्राप्त, दुःख हा. आणि प्राप्त दोघांची विभक्ती जर सारखी असेल, एकच आहे. हा हा. एकच असेल तर त्याला म्हणायचं. आलं का लक्षात? ओके. हो हो आलं. जसं इथं काळं मांजर, काळं मांजर म्हणजे काय? काळे असे मांजर. काळ्याच्या आणि मांजराची विभक्ती दोघांची कशी आहे? सारखीच आहे ना? हो. काय आहे? प्रथम आहे. प्रथम विभक्ती आहे ना? हो आलं का लक्षात? हो. म्हणजे आणि विभक्ती जर व्याधिकरण म्हणजे सारखी आली काय? तर समाधिकरण. बरोबर. आणि जर विभक्ती जर सारखी नसेल तर त्याला काय म्हणायचं? व्याधिकरण. जसं देवपूजा, देवाची पूजा. आता या ठिकाणी देवाची या शब्दाची षष्टी आहे आणि पूजा शब्दाची काय आहे? प्रथमा आहे का नाही? देवाची या शब्दाची विभक्ती कुठली? षष्टी. प्रथमाची विभक्ती प्रथमा, सॉरी, पूजाची विभक्ती प्रथमा आहे का नाही? हो. इकडे चाचीचे लागला म्हणून ती षष्टी आणि पूजा यायला बरोबर. प्रत्ययच लागला म्हणून ती प्रथमा. व्हेरी गुड. मग जर वेगवेगळ्या विभक्तीत शब्द असतील तर त्याला काय म्हणायचं? व्याधिकरण तत्पुरुष समास. ओके. हो. पुढचा प्रकार बघा, तत्पुरुष समासाचे काही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. आता हे सगळे समास आपण बघितले आहे. कोणत्या विभक्तीचा समास आहे त्यावरून त्याला म्हणायचं त्या प्रकारचं हे. जसं द्वितीय तत्पुरुष समास म्हटलं तर बघा, इथं दुःख प्राप्त, त्याची फोड काय केली आपण? दुःखाला प्राप्त. कृष्णार्षित, कृष्णाला आश्रित. देशगत, देशाला गत. गत म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं, वाहिलेला किंवा अर्पण. आलं का लक्षात? हो. कोणाच तरी घरात आवाज येतोय, तेवढं म्यूट करता का? किंवा मग त्यांना कुठेतरी दुसरीकडे जायला सांगा, किंवा मग तुम्ही त्यांच्यापासून दुसरीकडे बसा. हा बस, धन्यवाद. पुढे आहे तृतीय तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष मागाशी कधी घेतला? भक्ती, भक्तवश. भक्तवशचे फोड काय होते? भक्तीने वश. कोणाला करतो आपण? देवाला करतो का नाही? देवाला. हा. गुणहीन, गुणहीन, गुणांनी हीन. बुद्धी जड, बुद्धीने जड. जड. चतुर्थी तत्पुरुष समासात उदाहरण बघा, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. गायरान, गायींसाठी रान. आता याच्यातून तुम्हाला विभक्ती पण क्लिअर होत असेल बघा तुमची वाली. येते का उदाहरण? लक्षात येत आहेत का तुम्हाला? विभक्ती लक्षात येते का? विभक्तीचा अर्थ आठवतोय का? नसेल आठवत तर चार्ट समोर ठेवा. मी तुम्हाला काल जो पाठवला आहे तो. वाट खर्च, वाटेसाठी खर्च. त्यानंतर बघा पंचमी तत्पुरुष समास. पंचमी तत्पुरुष कशाला म्हणायचं? तर उदाहरण आहे मुक्त, ऋणातून मुक्त. चोर भय, चोरांपासून भय. गर्भ श्रीमंत, गर्भापासून श्रीमंत म्हणजे जन्माला आल्यापासून. ऊन होऊन आले बघा इथे. म्हणून याला म्हणायचं पंचमी तत्पुरुष समास. त्यानंतर षष्टी तत्पुरुष समासात आपण काय वापरतो? चाचीचे हे प्रत्यय असत की नाही? संबंध. मग आता राजपुत्र, राजाचा पुत्र. देवपूजा, देवाची पूजा. विद्याभ्यास, विद्येचा अभ्यास. आले का तुमचे चाचीचे? म्हणून इथे काय आपण षष्टी तत्पुरुष समास म्हणायचं त्याला. त्यानंतर पुढचा आहे सप्तमी तत्पुरुष. सप्तमी मध्ये काय असतं? आपले विभक्तीचे प्रत्यय कुठले? तय्या. बरोबर. याच्यामध्ये बघा,
घर जावई घरातील जावई, वनभोजन वनातील भोजन, स्वर्गवास स्वर्गातील वास. येते का लक्षात? हो. हा. आता काही वेळेस काय होतं, एकच शब्द वेगवेगळा येतो. जसं बघा, जर आपण त्याची फोड कशी करू त्याच्यावर महत्वाचा. गाव देवी, गावाची देवी म्हटलं तर षष्ठी तत्पुरुष, आणि गावातील देवी जर म्हटलं तर सप्तमी तत्पुरुष येतो. अलग लक्षात. चोर बय, चोरांचे बय म्हटलं तर षष्ठी तत्पुरुष, आणि चोरांपासून बय म्हटलं तर काय होईल, पंचमी तत्पुरुष होईल. पंचमी. आपण त्याची फोड कशी करतो त्याच्यावर अवलंबून असतं. आलं लक्षात? त्यानंतर बघा पुढचा आहे अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष म्हणजे काय? ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यांना अलुक तत्पुरुष समास म्हणतात. जसं बघा इथे उदाहरण आहे बघा, अग्रेसर. अग्रे म्हणजे काय? अग्र म्हणजे काय माहिती तुम्हाला? सर्वात पुढे. पुढे. हा, पुढे, सर्वात पुढे असणारा. युधिष्ठिर. युधिष्ठिर कोणाला म्हणतात माहिती? स्थिर आहे कोणाला असं. युधिष्ठिर? हा, 5 मधला एक युधिष्ठिर. 5 पांडवांमधला एक. बरं, पण युधिष्ठिरला त्याचा अर्थ काय होतो? युधिष्ठिर म्हणजे काय? शूरवीर होऊ शकतो का? नाही, युधिष्ठिर म्हणजे स्थिर, विचारांवर ठाम. त्याच्यानंतर बघा पंकेरुह. पंकेरुह म्हणजे काय? पंख म्हणजे चिखल, चिखलात. रुह म्हणजे काय? कमळ. पंखात रुतलेला म्हणजे चिखलात रुतलेलं काय असतं? कमळ असतं का नाही? हो. त्यानंतर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. आता हे काय मी तुम्हाला ते नंतर सांगणारच आहे. तर याच्यामध्ये हे जे काही शब्द आहेत ना, ही पाठच करून ठेवा, कारण ही ठराविक आहे आणि संस्कृत मधील सप्तमीची रूपे आहे. ती तशीच्या तशी काय केली आहे, मराठीत घेतलेली आहे. आणि पुढचं आहे उपपद तत्पुरुष. याच्यामध्ये काय असतात, काही सामासिक शब्दातील दुसरे पदे धातुसाधित किंवा कृदंते असतात, व ही कृदंते असे असतात की त्यांचा वाक्यातील स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. अशा समासाला उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हटलं जातं. जसं बघा पंकज. पंक म्हणजे काय? चिखल, आणि चिखलात जन्मणारे. जलद, जल देणारे. ग्रंथकार, ग्रंथ करणारा. मार्गस्थ, मार्गावर असणारा. हे जे काही शब्द आहे हे तुम्हाला काय करता आहे, यातील बघा दुसरी पद ही काय आहे, धातुसाधित किंवा कृदंत आहे. दिसतंय का लक्षात? हे बघा, पंकात. पंक म्हणजे काय? चिखलात. येते का लक्षात? जन्मणारे. जलद, जल देणारे. ही प्रत्यक्षात काय? क्रियादर्शक शब्द आहे की नाही? चिखलात, करणारा, असणारा. ही प्रत्यक्षात क्रियापदे आहेत, पण यांचा इथे काय वापर कसा झाला आहे? कसा झालाय वापर? सांगा. येतो का आवाज नाही माझा? येतोय येतोय. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे धातू साधित म्हणून वापरलेले आहे. क्रियापद म्हणून आहे की ते ग्रंथ करता किंवा ग्रंथकार, ग्रंथ करणारा. तुम्हाला सांगितलं होतं ना, कृदंत किंवा धातू साधित कशाला म्हणतो आपण? वाक्यातील क्रियादर्शक शब्द पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारे. बरोबर ना? देशस्थ, देशात राहणारा. येते का लक्षात? जसं बघा शेतकरी, शेती करणारा. प्रत्यक्षात हे जे काही शब्द आहे ही काय आहे, वाक्यातील धातुसाधित आहेत. बरोबर आहे की नाही? शेती करणारा, काम करी, काम करणारा. आग लाव्या, आग लावणारा. बरोबर आहे की नाही? भाजी विक्या, भाजी विकणारा. भाजी विकणारा. बरोबर. पहारे करी, पहारा करणारा. गळे कापू, गळे कापणारा. मळे करी, मळे करणारा. लक्ष येते का तुम्हाला? हे हा समास लक्ष येतो का? तत्पुरुष समास. हो सर. आता पुढे बघा, याच्यामध्ये पुढचा प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास. नत्र म्हणजे काय? तर ज्या समासातील पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र तत्पुरुष समास म्हटलं जातं. म्हणजे कसं? अपुरा. अपुरा म्हणजे काय? पूर्ण नसलेला. नास्तिक,
आस्तिक नसलेला म्हणजे ज्याचे भगवंतावर विश्वास नाही असा कोण? नास्तिक. अयोग्य, योग्य नव्हे, अनादर, आदर नसलेला. गैरहजर शब्द घेतला होता बघा आपण, गैरहजर, हजर नसलेला अशी त्याची फोड होती. मग याच्यामध्ये तुमचा हा अन, न, ना, बे, गैर हे जे काही शब्द आहे हे काय दाखवत तुम्हाला? काहीतरी अभाव दाखवतात का नाही? म्हणजे नकार दाखवतात का नकार नाही? दाखवता, नकार दाखवता. म्हणून त्यांना नत्र तत्पुरुष समास म्हणायचं. आलं का लक्षात? हे लक्षात येतंय का? हो आले. हो सर, आलंय लक्षात. ओके, पुढे बघा, कर्मधारय समास. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो तिकडचं दिसते. थोडं कट होतोय विभक्ती सर, थोडी कट दिसतंय. होतोय. ओके, एक काम करा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जा आणि एक पीडीएफ पाठवलेली, ती पीडीएफ ओपन करा. पीडीएफ मध्ये तुम्हाला समास ओपन करायचा आहे. सगळ्यात खाली जायचं, एकदम भरपूर खाली पान आहे बघा ते, समास. परत इकडे येता येईल का? हो, तुमचं मेनू बटन दाबायचं, मेनू बटन हे बघा असं आले की तुमचे असे इथे आडवे मागे पुढे करता येतं बघा असं. आणि जर समजा नसेलच, ही कोणासाठी? फक्त ज्याला पीडीएफ दिसत नसेल त्यांच्यासाठी. ओके, बाकीच्या उदाहरणं तर मी तुम्हाला सांगतोच आहे, बरोबर की नाही? पुढचा प्रकार आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास काय आहे? आता हे किती नंबरला आहे कर्मधारय समास? तुम्ही जर पीडीएफ मध्ये गेले तुम्हाला दिसून येईल. तुम्ही शोधा तुमच्या पुस्तकात, संधी नंतर आहे. हा, पेज नंबर 54 पेज नंबर आहे बघा, पेज नंबर 54, पीडीएफचा पेज नंबर 54. ओके ओके, चला पुढे जाऊया. पुढचा प्रकार बघा, कर्मधारय समास. कर्मधारय समास काय आहे? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्याला कर्मधारय समास म्हणायचं. म्हणजे ज्यांची विभक्ती प्रथमा असते अशी सर्व उदाहरणं कुठे येतात? कर्मधारयामध्ये येतात. कर्मधारयामध्ये येतात. बरोबर, तेव्हा त्या समासाला कर्मधारय समास म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, महादेव, महान असा देव. घनश्याम, घनासारखा श्याम. घन कशाला म्हणतात रे? घन म्हणजे काय? आकाश, ढग. आकाश किंवा ढग. आणि बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही कर्मधारय समास म्हणतात, याच्यामध्ये शक्यतो पहिले पद हे विशेषण असून दुसरे पद नाम असते. यातील दोन्ही पदातील संबंध विशेषण, विशेष्य किंवा उपमान, उपमेय अशा स्वरूपाचा असतो. तुम्हाला मॅडमांनी उपमेय आणि उपमान सांगितलं होतं बघा. तुलना तुम्ही करतात ते आणि ज्याच्याशी तुलना करतात ते. आलं का लक्षात? बघा इथे जसं उदाहरण आहे, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. रक्ताची तुलना काय केलेली आहे? चंदनाशी केली का नाही? तुम्हाला मॅडमांनी शिकवलं होतं की नाही इंग्रजीमध्ये? सम, सारखे, परी असे शब्द आले तर कोणता समास असतो? सिमिली, ऍज पर, लाईक, सॉरी ऍज, लाईक असे शब्द आठवता का इंग्लिश मधले? त्यानंतर बघा याचे काही उपप्रकार आहेत. विशेषण पूर्वपद. आता हे एवढ्या डीप मध्ये तुम्हाला विचारणार नाही, पण लक्षात ठेवा, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, बरोबर. नीलकमल, नीलकमल म्हणजे काय? निळे कमळ का? सर विचारताना ते कसा प्रश्न विचारतील? कमळासारखे नयन. नील आहे का पण त्याचे? पितांबर, पितांबर म्हणजे काय? पिवळे वस्त्र. प्रश्न विचारताना आहे बघा असं विचारला जातो, एक तर तुम्हाला शब्द दिला जाईल कमल नयन, आणि तुम्हाला विचारला जातो खालील पैकी, वरील पैकी, सॉरी कमल नयन या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा किंवा विभक्ती ओळखा असं सांगितलं जाईल. विभक्तीचा प्रकार ओळखा, मग तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आलं का लक्षात? त्यानंतर मेघश्याम, मेघासारखा काळा. त्यावेळेस असा विग्रह पण ओळखायला लावला जातो. खालील शब्दांचा विग्रह ओळखा, तर तोही ओळखता आला पाहिजे. चंद्रमुख, चंद्रासारखे मुग.
आता तुम्हाला हे उपप्रकार एवढे तर बऱ्याच वेळेस म्हणजे कुठे कुठे विचारले पण नाही. ते सरळ सरळ एवढं डीप विचारण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट हे महत्वाचे 4 जे प्रकार सांगितले ना तुम्हाला, तर त्यावर जास्त करून प्रश्न विचारतात. पण मी परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला डीप मध्ये शिकवून देतो आहे. आलं का लक्षात? पुढे बघा, आता हे उपमान पूर्वपद काय आहे? उपमान पूर्वपद म्हणजे सामायिक शब्दातील पहिले पद हे जर उपमान असेल. आता उपमान आणि उपमेय हे दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. उपमान म्हणजे काय? हा, अलंकार आहेत. उपमान म्हणजे काय, तर ज्याच्याशी आपल्याला तुलना करायची ते. जसं उदाहरण आहे कमल नयन, म्हणजे काय, कमळाची तुलना नयनाची तुलना काय करायची, कमळाशी करायची. हा, आलं का लक्षात? मेघश्याम, मेघश्याम म्हणजे काय, श्याम म्हणजे काय, हा, मेघाची तुलना श्यामाशी, श्यामाशी म्हणजे काय, श्याम म्हणजे काय, हा जो मेघश्याम आहे म्हणजे मेघ कसे असतात, काळे, आणि श्याम कसा आहे, श्यामचा रंग काळा आहे, हे सांगण्यासाठी काय केलंय, मेघासारखा काळा. चंद्रमुख किंवा चंद्रमुखी म्हणतो बघा, जिचे मुख चंद्रासारखे आहे ती. आलं लक्षात? मुखाची तुलना चंद्राशी केली. त्याच्यानंतर बघा उपमान तत्व, उत्तरपद. आता हे पूर्वपद आणि उपपद काय असतं बघा. जसं उदाहरण आहे बघा, नरसिंह, नरसिंह म्हणजे काय, सिंहासारखा. वरती बघा आपण मेघश्याम पाहिलं होतं, याच्यामध्ये पहिल्या शब्दासारखा अर्थ व्हायचा, म्हणजे मेघासारखा काळा. चंद्रमुख म्हणजे चंद्रासारखे मुख. पण इथे उपमान मध्ये काय असतं, दुसरे पद महत्वाचे बघा, मुखचंद्र, चंद्रासारखे मुख आहे का. चरण कमल, कमलासारखे चरण. येते का लक्षात? हो. हा, पुढे बघा रूपक उभय पद. रूपक म्हणजे काय, विद्याधन, विद्या हेच धन. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. याचा अर्थ काय असतो, दोघाही शब्दांचा अर्थ एकरूप असतात. जसे बघा, विद्या धन, विद्या हेच धन, काव्यामृत, काव्य रूपी अमृत. येते का लक्षात? एकरूप म्हणजे काय सर? सारखीच, दोन्ही सारखीच. विद्या हेच धन, एखाद्याकडे धन, धन आणि विद्या हे दोन्ही वेगळी नाही, असं ज्याला म्हटलं जातं, एक त्यांना म्हणायचं एकरूप. आलं का लक्षात? दोन्ही सारखेच. पुढचा प्रकार बघा, द्विगु समास. द्विगु म्हणजे काय, ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविषय असते व त्या सामासिक शब्दावरून एकाच समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो, तेव्हा त्याला द्विगु समास म्हणायचं. तेव्हा त्याला काय म्हणायचं, द्विगु समास म्हणायचं. ज्याच्यामध्ये काय असतं, दोन पद असतात. काय असतात, दोन पद, आणि या समासातील पहिले पद काय असते, संख्याविषय असते. आणि हा समास जो येतो ना, हा नेहमी एकवचनी असतो. उदाहरण बघा, आपण उदाहरण घेऊ बघा, पंचवटी काय पोडिलेची, 5 वडांचा समूह. हा प्रश्न माझ्यामध्ये 2014 किंवा 2015च्या टीईटीला आलेला आहे. पंचवटी हा शब्द दिला होता आणि त्याला विचारलं होतं, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे, किंवा सर हा समास ओळखायला सोपा आहे ना. हो, संख्या त्याच्यामध्ये एकदम विशेषणांमुळे सोपा आहे. यस. नवरात्र, नवरात्रींचा समूह, चातुर्मास 4 मासांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, सप्ताह 27 दिवसांचा समूह, 12 म्हणजे 12 बाईंचा समूह. येते का लक्षात? हो. त्यानंतर मध्यम शब्द येऊ शकतो ना सर? काय काय, 12 महिन्यांचा समूह. हो, 12 महिन्यांचा समूह. पुढे बघा, मध्यम पदलोपी समास. आता मध्यम पदलोपी म्हणजे काय, तर या समासाचा बघा, याच्यात पहिल्या आणि दुसऱ्या समासाचा संबंध दाखवण्यासाठी मधली पदे लोप केलेली असतात. जसं बघा, कांदे पोहे आपण ज्यावेळेस म्हणतो, यामध्ये काय असतं, कांदे घालून केलेले पोहे असा त्याचा अर्थ होतो. आलं का लक्षात? तेव्हा त्याला कांदे पोहे म्हणतो. साखर भात, साखरयुक्त भात किंवा साखर घालून केलेला भात, याला काय म्हणतो आपण, साखर भात म्हणतो. बरोबर की नाही? येते का लक्षात? येते का?
हो सर. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. एवढं मोठं म्हणण्यापेक्षा काय केलं तर मधले शब्द गाळून टाकलेले असतात, म्हणून त्या समासाला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी समास. चुलत सासरा झालं. डाळ वांगे, डाळयुक्त वांगे. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. वडापावची फोड काय येते सांगा रे? येईल का याच्यात वडापाव? वडा घालून काय काय वडा केलेला घालून? पाव. केलेला होय मॅडम, वडा घालून करते का तू वडापाव? तर पाव घालून वडा तयार करतात. वडा पावामध्ये वडा केलेला वडापाव सर. काय तयार करता मॅडम असं? वडा सांगा सांगा पटकन. वडा घालून तयार करता का पाव घालून वडा तयार करतात? पाव घालून वडा तयार कर. वडे वडा पाव बनवतो सर. बोला बोला बोला, सांगा पटकन. वडापाव. केलेला तुम्ही जे उत्तर दिलं ते बरोबर होतं, काही चुकीचं नव्हतं. आपण पाव वडे करतो, पावात वडे जेव्हा तुम्ही वडापाव म्हणतात त्यावेळेस जो काही ब्रेड असतो त्याच्यामध्ये वडा घालून देत असतो तुम्ही, बरोबर की नाही? म्हणून त्याला वडापाव म्हटलं जातं. आणि पाव वड्यामध्ये काय असतं? तुम्ही जो काही पाव असतो तो वड्यामध्ये घालत असतात. आपल्या वड्यामध्ये म्हणजे तेलामध्ये आपलं डाळीचं पीठ असतं, त्या डाळीच्या पीठामध्ये टाकून करतात की नाही? हा, येतंय का लक्षात? हो. हा, वडापाव आणि पाव वडा लक्षात आलं का? सर आम्हाला शिकवता वडापाव शिकवता काय? तुम्ही समास विसरून जाल. नाही नाही नाही, विसरून नाही द्यायचं. असं कसं काय चालेल? बरं, पुरणपोळी काय करतात? पुरणपोळी कशी तयार पुरणपोळी करतात? पुरण हा, भरून पुरण तयार घालून घालून तयार केलेली पोळी. बरोबर. हा, लक्षात ठेवा. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ, त्याला काय म्हणतो आपण? मावस भाऊ. येतं ना लक्षात? ही सगळी उदाहरणं जी आहे ती आहे मध्यम पदलोपी समासाची. म्हणजे याच्यामध्ये काय केलं असतं? मधली पद लोप केलेली असतात आणि फक्त 2 पदे त्यामध्ये दिलेली असतात. आलं लक्षात? लक्षात ठेवा. पुढे आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास कशाला म्हटलं जातं? ज्या समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात तेव्हा त्याला द्वंद्व समास असे म्हटलं जातं. याच्यामध्ये आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययाने ही पद जोडलेली असतात. याचे द्वंद्व समासाचे सुद्धा 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व म्हणजे काय? समास विग्रह करताना आणि, व या समुच्चय बोधक अव्ययांचा उपयोग केला असतो. जसं बघा, आई बाप, आई आणि बाप. हरिहर, हरी आणि हर. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. येते का लक्षात? याच्यामध्ये असं काही नाही की पहिल्या पदाला महत्व आहे, दुसऱ्या पदाला महत्व आहे. दोघेही सारख्याच दर्जाचे आहेत. येते का लक्षात? आणि हो हो येतंय. हा, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. येते का लक्षात? हो. त्यानंतरचा पुढचा याचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक म्हणजे काय? विग्रह करताना विकल्प दिला जातो. खरे खोटे, खरे किंवा खोटे, 3 4, 3 किंवा 4, बरे वाईट, बरे किंवा वाईट, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. याच्यामध्ये कोणाला महत्व आहे का? दोघांनाही सारखंच महत्व आहे. अथवा त्याच्यामध्ये अथवा टाका. सत्य असत्य, सत्य अथवा असत्य. येते का लक्षात? इथे मॅडम जो किंवा वापरला या सगळ्यांचा अर्थ तोच होतो ना, किंवा अथवा वा. येते का लक्षात? कॉफी काय 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 सर, सॉरी, चहा अथवा कॉफी. चहा अथवा कॉफी चालेल की. सर काही पण भले बुरे, भले अथवा भले बुरे. बुरे, भले अथवा बुरे. व्हेरी गुड. येते का लक्षात? हो. हा, त्यानंतर येतंय बघा, लक्षात. समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व म्हणजे काय?
या प्रकारच्या समासाचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीतील इतर पदार्थांचा त्यात समावेश केलेला असतो. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. जसं बघा तुम्ही म्हणतात मीठ भाकर म्हणजे काय, मीठ भाकरी आणि इतर साध्य काही खाद्यपदार्थ असतील तर त्याला म्हटलं तर मीठ भाकर. चहा पाणी म्हणजे काय, तुम्ही घरी पाहुणे चहा पाणी घेणार का, याचा अर्थ असा नाही. काय होतो, चहा पाणी आणि त्याच्याबरोबर नाश्त्याचे इतर काही पदार्थ असं काही घेणार आहे का तुम्ही, असा होतो. बरोबर की नाही. भाजीपाला झाला, भाजीपाला आमचा सांगता का नाही एखाद्याला. भाजीपाला झाला म्हणजे काय, भाजीपाल्याबरोबर इतर जे काही पालेभाज्या वगैरे काही जे काही इतर पदार्थ असतील ते तुम्ही खरेदी केले आहे. हा, केर कचरा म्हणजे काय, घरातील जे काही टाकाऊ पदार्थ आहे केर कचऱ्याबरोबरची ती तुम्ही काय करतात, बाहेर काढतात की नाही. येते का लक्षात. समाहार द्वंद्व म्हणजे काय, हो सर येते. त्याच जातीची इतर काही शब्द आहेत येत असतात. हा, येते का लक्षात. द्वंद्व समास दोन्ही पद महत्वाचे. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे, शेवटचा प्रकार बहुव्रीही समास. बहुव्रीही समास काय असतं, यातील दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याचाच बोध होत असतो. त्याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असं तो कोण आहे, भगवान शंकर. पितांबर कोणाला असते बरं पितांबर, विष्णू. पिवळे आहे विष्णू. वस्त्र. विष्णूचं वस्त्र पिवळे असते का, गणपतीला सांगा पटकन. विष्णू गणपती नाही मॅडम, विष्णूचा असतो बर का. पिवळे असे वस्त्र कोणाचे असते, विष्णूचे असते. लक्षात ठेवा. त्यानंतर बहुव्रीही समासाचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, 4. जेवढे तुम्ही तिकडे बघितले होते कुठे अव्ययभाव समास आपले तत्पुरुष समासात, ते सगळे प्रकार इकडे येतात. ती कशी की तुम्ही त्यांची फोड कशी करता त्याच्यावरून. आपण बहुव्रीही समासात हे बघितलं होतं की काय, याच्यामध्ये दोन्ही पदाला महत्व नसते. तसं तत्पुरुष समासात काय असतं ते सांगा मला, दुसऱ्या पदाला महत्व असते. बरोबर ना, असते का नाही. आता बघा लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो काय आला, षष्टी बहुव्रीही समास आलाय का नाही, संबंध आहे का नाही, बरोबर आहे की नाही. ज्या समासात तो आला त्या समासाचं नाव दिलं आहे. गजानन, गजाचे आहे आनन ज्याला तो कोण, गणपती. बरोबर आहे की नाही. जितेंद्रिय, जित म्हणजे जिंकली आहे ते इंद्रिय ज्याने तो कोण, जितेंद्रिय. आलं लक्षात. मग आता या बहुव्रीही समासात बघा, प्राप्त धन, प्राप्त आहे ज्याला धन ज्यास तो, असा कोण, श्रीमंत असतो का नाही. प्राप्त उदक, प्राप्त आहे उदक ज्यास तो, उदक म्हणजे काय, पाणी. त्यानंतर बघा तृतीय बहुव्रीही, याच्यामध्ये जितेंद्रिय, जित आहे ते इंद्रिय ज्याने तो, किंवा कृतकृत्य केले आहे कृत्य ज्याने तो. येते का लक्षात का नाही येत. बोला, बहुव्रीही समास कळतोय काही. बहुव्रीही समासात काय असतं, या पदांना दोन्ही पदांना महत्व नसते. चौकोन, चौकोन म्हणजे काय, 4 कोण. बरोबर की नाही, बरोबर ना का नाही. 4 कोण आहे तो, हो. मग 4 आहेत कोण ज्याला तो, असा कोण, कोणताही कोण जो असेल तो चौकोन. मला सांगा ही आकृती चौकोनाची आहे का, नाही. मग ही आकृती आहे का, हो. नाही. आहे. 4 कोण नाही का मॅडम, आहे ना सर, 4 कोण येतात. 4 कोण असणारा चौकोन.
लक्षात ठेवा, ही आकृती आहे का चौकोनाची? नाही. नाही, पंचकोन आहे तो. हा, त्याला 5 कोन आहे. हो. ही आहे का सांगा बरं? नाही. नाही का बरं? हा 1, 2, 3 आणि हा 1, 4 नाही का? याला चौकोनच बांधतात, लक्षात ठेवा. 4 आहे तर कोण ज्याला तो चौकोन. पुढे बघा, दशमुख. दशमुख कोणाला होते? दश आहे तर मुख ज्याला तो कोणाला होते? रावण. 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 पुढे बघा, पंचमी बहुव्रीही समास. याच्यामध्ये काय आहे? निर्धन. गेले आहे ज्याने त्याच्यापासून तो निर्धन. आलं का लक्षात? हो. गत वैभव. गेले आहे वैभव ज्याच्यापासून तो. त्याच्यानंतर बघा, षष्टी बहुव्रीही समासात लंबोदर. लंब म्हणजे मोठे आहे ज्याचे उदर तो. कोण? गणपती. चक्रपाणी. चक्र आहे ज्याच्या पाणीत. पाणीत म्हणजे काय? बोटात असा तो. कोण? विष्णू. त्यानंतर बघा, सप्तमी बहुव्रीही समासाचं उदाहरण भीमादी. भीमादी म्हणजे काय? भीम आहे आदी ज्याच्या ते. कोण? पांडव. पांडव. नाक. नाही अक. अक म्हणजे काय? दुःख ज्यात तो स्वर्ग. स्वर्ग. येते का लक्षात? येते का लक्षात? हो. ही सगळी काय आहेत? बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. लक्षात आलं? परत पुन्हा समानाधिकरण बहुव्रीही आणि व्याधिकरण. समानाधिकरण म्हणजे काय? ज्यावेळेस आपण विग्रह करतो त्यावेळेस त्याची काही एकाच विग्रह केली विभक्तीत पद्धती येतात. असतात, एकाच विभक्तीत असतील. जसे बघा, भक्त आहे प्रिय ज्याला तो. भक्त आणि वरती प्रिय बघितलं तेच या का सर? दोघांची हा वरती बघितलं होतं आपण हेच. वरती बघितलं होतं. पण हे बहुव्रीही समासात होतं. आपण आता काय बघतो होतो? तर ते आपण तत्पुरुष समासात बघितलं. आता हे बहुव्रीही समासात आहे. हो. व्याधिकरण समास. व्याधिकरण समासात काय? व्याधिकरण म्हणजे काय? दोन्ही पदे काय असतात? भिन्न असतात. भिन्न असतात अशा विभक्तीत. जसं बघा, पद्मनाभ. पद्मनाभ म्हणजे काय? पद्म आहे ज्याच्या नाभीत तो. कोण? असं म्हटलं विष्णू. जातं की विष्णू. विष्णूच्या बेंबीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. तो लक्षात ठेवा. पुढे बघा, नत्र बहुव्रीही समास. नत्र म्हणजे काय? आपण मगाशी बघितलं होतं. आता हे समासाचे नत्र बहुव्रीही म्हणजे काय? ज्यात नकारदर्शक असेल. बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नी असे नकारदर्शक असेल तर त्या समासाला नत्र बहुव्रीही समास म्हणायचं. उदाहरणार्थ, अव्ययी, अनेक, नपुंसक, अनादी, निरोगी. ही सर्व उदाहरणे कायची? नत्र बहुव्रीही समासाची आहे. त्यानंतरचा पुढचा आहे सह बहुव्रीही. या समासातील पहिले पद सह किंवा स अशी असून या सामासिक शब्दात विशेषण असेल तर त्याला सह बहुव्रीही समास म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, सादर. सादर म्हणजे काय? आदराने सहित असा तो. काय? नमस्कार. सहकुटुंब. कुटुंबाने सहित असा तो गृहस्थ. सफल. सफल म्हणजे काय? फलासहित आहे जे ते कार्य. सानंद. आनंदासह म्हणजे नमस्कार. येते का लक्षात सर्वांना? हो. बोला. हो. पुढचा आहे प्रादी बहुव्रीही समास. प्रादी म्हणजे काय? ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प, परा, अप, दूर, सु आणि वी अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्या समासाला प्रादी बहुव्रीही समास म्हटलं जातं. उदाहरण आहे बघा, सुलोचना. जिचे डोळे चांगले आहेत अशी स्त्री. दुर्गणी. गुण नाहीत ज्यात असा तो. प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे काय? बुद्धी आहे ज्याच्याकडे असा तो. त्याला काय म्हणायचं? प्रादी बहुव्रीही समास. येते लक्षात? याच्यामध्ये काय असतं शक्यतो? प्र, परा, अप, दूर, सु आणि
वी अशा प्रकारची उपसर्ग असतात. हं? येते का लक्षात? तर तुम्हाला इथे शब्द दिले, त्यांची तुम्ही काय करायची, फोड करून बघायची, तुम्हाला जमताय का नाही. नाही जमले तर मी आहेच. हा, येते का लक्षात? अरे येते का लक्षात? हो सर. आता मी इथे आपण मराठी व्याकरणाला एवढं थांबूया, कारण हा जो काही समास आहे, प्रकार आहे, हा तुम्ही परत एकदा ज्यावेळेस तुमचं काय म्हणता ना आपलं लेक्चर होईल त्याच्यानंतर तुम्ही हे पुन्हा एकदा वाचन करा. हा, उद्या पुन्हा एकदा वाचन करा. यातले जे काही शब्द आहेत ते जरा वाचा, पाठ करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही जी काही फोड केलेली आहे, ही फोड कशी केली आहे ही लक्षात येईल आणि तुम्हालाही सोडवता येईल. आलं का लक्षात? उद्या आपण आज आपण हे जे बघितलं आहे समास, यावरूनच आता उद्या आपण संधी बघणार आहोत. काय करणार आहोत? संधी. संधीसाठी तुम्हाला याच्या आधी दिलेलं आहे बघा संधी. या संधीसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या आधी वर्णमाला मात्र सगळ्यांनी पाठ करायची. उद्या शनिवार आहे. उद्या तुम्हाला मी मराठीचा एक पेपर देणार आहे. जेवढं आपण शिकलो आतापर्यंत त्यावर आधारित 50 मार्काचा एक पेपर होईल तुमचा. येते का लक्षात? सगळ्यांनी उद्या अभ्यास घेऊन ठेवायचा. ज्याने अभ्यास केला तो मराठीत पास. ओके. ओके. सर पेपर आहेत का उद्या उद्या? संध्याकाळी भेटेल तुम्हाला, संध्याकाळी. हो चालेल, ठीक आहे. ठीक आहे. एक काम करतो, 5 मिनिटाचा ब्रेक देतो, थोडेसे फ्रेश होऊन या, मी थोडासा फ्रेश होतो आणि मग गणिताला सुरुवात करू आपण. ओके. हो ठीक आहे.